शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेती आणि शेती म्हणलं की नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं ज्यावेळेस आपण प्रयोग करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न वाढीमध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्याला कष्ट जेव्हा आहेत ते मनुष्यबळ आपल्याला कमीत कमी वापर कसा करता येईल हा आपण प्रयत्न करत असतो. शेतकरी आता अलीकडच्या काळामध्ये ड्रिपचा प्रयोग चांगल्या पद्धतीने करत आहेत, परंतु ड्रिपमध्येच आता एक नवीन पद्धत आलेली आहे जे की आपल्याला लेझर ड्रिप म्हणून आहे आणि आपण आपल्या कालगाव येथील प्रात्यक्षिक क्षेत्रामध्ये आपण ह्याचा अवलंबन केलेला आहे. खरं तर 2 महिन्यापूर्वीच हा आपण प्रयोग केलेला होता, परंतु पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला ह्याचा उपयोग कधीच करता आला नाही आणि आज योग आल्यामुळे आपण ह्याचा वापर केलेला आहे. तर आता साधारण बुंड्यावरती आपलं आंतरपीक म्हणून भुईमूग पीक आहे आणि आपला ऊस आहे. ड्रिपमुळे काय होतं की तुम्ही जे आंतरपीक आहे त्याला आपण पाणी पुचवू शकत नाही आणि जे काय आपल्या पाटामधला ऊस आहे त्यालाच फक्त आपण पाणी देऊ शकतो. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसून येईल की जी काय फवारणी जी ह्या लेझर ड्रिप थ्रू होत आहे तर यामुळे तुमचा बुंडासुद्धा भिजत आहे, त्याचबरोबर तुमची सरीसुद्धा भिजत आहे. ह्याचा फायदा अजून एका पद्धतीने होऊ शकतो की ह्यामधून जर तुम्हाला काही स्प्रे घेता येत असतील तर तुम्ही ह्या स्प्रेचा सुद्धा वापर ह्यामध्ये करू शकता. आपण बघितलं तर आपलं जे काही नत्र असतं आपल्या हवेतील ते सुद्धा उपलब्ध ह्या पिकाला आपल्या ह्या स्प्रेमधून होत आहे आणि त्याचबरोबर आपलं जे काय पीक आहे ते वरच्या पानाच्या ठिकाणी सुद्धा ओलं होत आहे. याचाच फायदा आपल्याला वाढीसाठी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आपल्या मुळाला देखील पाणी लागत आहे आणि प्लस तुमच्या पानांना सुद्धा पाणी लागत आहे. अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो. तुम्हाला या संदर्भात अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सवरती कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला याबद्दलची माहिती जरूर आम्ही देऊ. धन्यवाद.